नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे टॉप न्यूज मराठी. संपूर्ण भारतात सध्या एक युद्धजन्य परिस्थितीच्या माध्यमातून भारत आणि पाकिस्तान यांच्यात आता वादाला तोंड फुटलंय. कदाचित भारत आणि पाकिस्तान यांच्यात लवकरात लवकर युद्ध सुरू होईल अशा चर्चा आता पारावर रंगल्यात, कट्ट्यावर रंगतायत, टेरेसवर रंगतायत. सगळीकडे फक्त एकच चर्चा, आता भारत आणि पाकिस्तान लवकरात लवकर युद्ध सुरू होईल म्हणून. पण या चर्चा केवळ होतायत त्या देशातल्या जनतेमध्ये. तिकडे पाकिस्तानची जनता ही चर्चा करते, आमच्याकडे एवढे अणुबॉम्ब आहेत आणि आमच्याकडे एवढे न्यूक्लिअर वेपन्स आहेत. आणि इकडे भारताची जनता चर्चा करते, आमच्याकडे पण काही कमी नाही. पण ही चर्चा केवळ जनतेनं केली म्हणजे युद्ध होतं का? आणि युद्ध करावं की करू नये याचा सारासार विचार होणं पण अत्यंत गरजेचं आहे. कारण युद्ध केल्यानंतरची परिस्थिती काय असते हे आपल्या भारताला सांगायची गरज नाही, जे आपण ऑलरेडी 1962 ला 1971 ला कारगिल त्यावेळी अनुभवलेली आहे. त्यामुळं युद्धात कोण जिंकतय कोण हरतय याहीपेक्षा नुकसान आणि फायद्याचा देखील विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि तर नुकसान होतं मानहानीचं, अर्थात मालमत्तेचं नुकसान होतं, प्राणाचं, आणि तिथं आपल्या जवानांचा मुळातच बलिदान देखील होतं. त्यामुळे अशा वेळी आपण युद्धजन्य परिस्थितीचा जो काही फिवर निर्माण झालेला आहे त्या माध्यमातून आता चर्चा सगळ्या प्रसार माध्यमांवर डिबेटच्या माध्यमातून होत आहेत. आमच्याकडे हे मिसाईल आहे, आमच्याकडे ते मिसाईल आहे, मग आम्ही अग्नी सोडू, मग ते म्हणतात आम्ही गजवी सोडू. हे काय जे सगळं चाललेलं आहे याच्यात कुठे ना कुठेतरी भावना, या भावनेवर नियंत्रण मिळवणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ते नियंत्रण कसं राखायचं हे आपल्या भारत सरकारला अचूक माहिती आहे. म्हणून तर आपण पहिल्यांदा पाकिस्तानच्या नाड्या आवळल्या त्या डिप्लोमॅटिक डिसिजन्स घेऊन, ज्यामध्ये सिंधू नदीचं पाणी थांबवून त्यांचं पहिले हुक्का पाणी बंद केला. पाकिस्तानी जे आपल्या भारतात या ठिकाणी राहत होते त्यांना बाहेर काढण्याचे आदेश दिले. आता एवढं सगळं केल्यानंतरही पाकिस्तान कुठे थांबत नाहीये. मग पुढचे स्टेप काय असेल ते भारत सरकार घेईलच ना. पण आपण केवळ जनता म्हणून चला होऊ द्यात युद्ध असं बोलणं फार सोपं आहे. प्रत्यक्षात करणं किती अवघड असतं ही आपण आता युक्रेन आणि रशियाच्या वेळी पाहिलेलं आहे. त्यामुळं मुळात आपण आता कोणत्याही परिस्थितीत भारत आणि पाकिस्तान यांचं कसं युद्ध होईल आणि मग मी टीव्ही समोर बसून कसं बघेन आणि मग हे तिकडनं आलं हे मिसाईल, हे यांनी एक सोडलं मिसाईल, ते काय रामायण महाभारतात ते बाण आहेत का, आले बाण एकमेकांना समोरासमोर आणि मग काहीतरी झाला स्फोट, असं नाहीये बाबा. याच्यात सर्वसामान्य जनतेचा, सीमेवर असलेल्या जनतेचं काय हाल होतात, काय नुकसान होतात याचा देखील विचार केला पाहिजे. म्हणून सारासार विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून युद्ध करावं कधी, शेवटचा पर्याय, आता कुठला पर्यायच शिल्लक नाही तेव्हा युद्ध केलं जातं. आणि याच सगळ्या संदर्भामध्ये मी आता लाईव्ह करतोय. अर्थात या लाईव्हचं नाव अर्थात तुम्ही वाचून थोडस एकदम हबकला असाल की हे काय आहे. ते नाव तुम्हाला पहिल्यांदा ऐकवतो. पाकिस्तान प्रेग्नंट, कधीही डिलिव्हरी, तिळ होण्याची शक्यता. आता तुम्ही म्हणाले नेमकं काय आहे सांगतो. पाकिस्तान एकूण 4 प्रांत आहेत पाकिस्तानात. पंजाब, सिंध, बलुचिस्तान आणि खैबर पख्तूनख्वा. आता या 4 प्रांतांपैकी 3 प्रांत पाकिस्तानातले पूर्ण अशांत आहेत, अस्थिर आहेत. त्यामुळे हे 3 प्रांत पाकिस्तानातून कधी बाहेर पडतील, त्याचे कधी पाकिस्तानचे 3 भाग होतील, 3 तुकडे होतील हे सांगता येत नाही, अशी परिस्थिती पाकिस्तानची आहे. आणि म्हणूनच पाकिस्तान प्रेग्नंट आहे असं म्हटलंय आणि कधीही डिलिव्हरी होऊ शकते. 1971 ला भारताने युद्ध केलं आणि डिलिव्हरी झाली की पाकिस्तानची. आठवत असेल आपल्याला, बांगलादेश स्वतंत्र झाला. त्यामुळं आता एकतर पाकिस्तान प्रेग्नंट असल्यामुळं अवस्था इतकी वाईट आहे पाकिस्तानची की अशा परिस्थितीत
एखाद्या देशाला आव्हान देणं आणि युद्ध करणं एवढं सोपं नाहीये. हे भले त्यांचे नेते काही बाता मारत असतील, राजकीय विश्लेषक काही बाता मारत असतील, त्याला काही अर्थ नाही. प्रत्यक्षात परिस्थिती काय आहे. म्हणून मला इतकंच म्हणायचंय, हे जे काय आता त्यांनी आपल्या भारतातल्या हिंदू आणि मुस्लिमांमध्ये कुठेतरी वाद पेटावा म्हणून खेळलेला हा माइंड गेम आहे. पाकिस्ताननं आता काय केलं? एकतर पाकिस्ताननं त्यांच्या लुंग्या सुंग्या अतिरेक्यांना आपल्या भूमीवर, आपल्या भारत भूमीवर पाठवलं. त्या ठिकाणी धर्म विचारून केवळ हिंदूंनाच आपलं लक्ष केलं. यामुळं भारतातले हिंदू आणि मुसलमान हे एकमेकांमध्ये भांडणं करतील, यांच्यात वाद उफाळून येतील, दोघही इनसेक्युअर होतील आणि त्याचा फायदा आपल्याला उठवता येईल. हा पाकिस्तानचा डाव आहे, हे पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे. आता काश्मीरमध्ये जिथं हिंदू आपल्याच भारतातल्या एका ठिकाणी फिरायला येतात, त्यावेळी त्यांनाच मारण्याचं लक्ष्य करणं, यामुळं भारतातली जनता काश्मीरी मुसलमानांवर खार खाऊन राहील आणि काश्मीरी मुसलमानांचा यामध्ये काहीतरी हात आहे म्हणून काश्मीर मुसलमानांना दोष देत राहील आणि त्याचा फायदा आपण उठवूयात, असं या पाकिस्तानच्या नेत्यांचा या सगळ्या मागचा कुटील डाव आहे. पण त्यामुळे परिणाम त्यांना असं वाटतोय की जेणेकरून काश्मीरमधलं पर्यटन ठप्प होईल, काश्मीरमधलं पर्यटन थांबेल आणि मग ज्या काश्मीरमधल्या तरुणांना आता रोजगार उपलब्ध झालाय, त्यांच्या हातांना काम मिळालेलं आहे, ते काम बंद होईल आणि ही सगळी तरुणाई पुन्हा आपल्याकडे वळवता येईल आणि यांच्या हातात AK-47 बंदुका पिस्तुली देता येतील आणि त्यांच्याच माणसांविरुद्ध वापरता येतील, असा डाव या पाकिस्ताननं खेळलाय. पण भारत सरकार फार पुढे आहे, त्याला परफेक्ट माहिती की कुठली पावलं टाकायची आहेत. आता तुम्हीच मला एक सांगा, मुळात आपण कुठली एखादी गोष्ट घडलेली की लगेच भावनेच्या आहारी जातो आपण, ज्याला आपण इमोशनल इंटेलिजन्स म्हणतो ना, भावनिक बुद्धिमत्ता, तर कुठे त्या भावनेच्या आहारात वाहून जाता कामा नये. आपल्या समोर जे संकट आहे पहिल्यांदा त्याचे ब्रेक्स करायला पाहिजे. काय 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 गोष्टी, बरं हे कुणी केलं असावं, याच्या मागचं कारण काय आहे, बरं याच्यामुळे कुणाचं नुकसान होणार आहे, कुणाचा फायदा होणार आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करा ना आणि मग बोलायला पाहिजे. मी तर म्हणतो पाकिस्तान आणि मुसलमान हे समानार्थी शब्द कसे काय होऊ शकतात? पाकिस्तान म्हणजे मुसलमान आणि मुसलमान म्हणजे पाकिस्तान शक्यच नाही. आपल्या भारतात पाकिस्तानची जेवढी संख्या आहे ना मुसलमानांची, त्याच्या दुपटीपेक्षा जास्त संख्या आपल्या भारतात आहे आणि एवढ्या सगळ्या गुण्या गोविंदांना आपल्या भारतात नाचतायत म्हणून नांदतायत म्हणून तर आज भारतभर आपल्या दिल्लीतल्या शाही इमामातले देखील मौलवी असतील, इमाम असतील, आणखी मुस्लिम संघटना असतील, मुस्लिम नेते असतील, त्या पाकिस्तानचा निषेध करतायत. मग तिथे ओवेसी आले, अबू आझमी आले, आणखी कितीतरी मुस्लिम संघटना आहेत, मुस्लिम पक्ष आहेत, जे भारताची बाजू राखतायत आणि पाकिस्तानला दोष देत आहेत. त्यामुळे इथं हिंदू आणि मुस्लिम एकच आहोत, आपण वेगळे झालेलो नाही. यांना वाटलं आपल्यात काहीतरी फूट पडेल, पण ते शक्य नाहीये. आता हा डाव तर त्यांचा फसला. आता नुकसान आणि फायद्याचा विचार करू. खरं तर पहिल्यांदा हे शोधून काढायला पाहिजे की या हल्ल्यामागे हात कुणाचा. आता पहलगाम मध्ये जो हल्ला झाला, तो हल्ला काश्मीरी मुसलमानांनी केला का, याच्यावर पहिल्यांदा विचार करूया. कसं शक्य आहे तुम्ही मला सांगा. अहो त्यांचंच नुकसान आहे, आपलं स्वतःचं नुकसान करून कोण घेईल? कारण 1980 पासून जम्मू काश्मीरमध्ये हा सगळा दहशतवाद, हा सगळा हिंसाचार सुरू झाला. नंतर आता अलीकडे 1999 ला जेव्हा अगदी अलीकडे आपण 2019 ला जेव्हा हे हटवण्यात आलं, 370 कलम हटवण्यात आलं, नंतर परिस्थिती जरा स्थिर व्हायला लागली, एकदम नाही पण स्थिर व्हायला लागली. नंतर इलेक्शन पण झालं, निवडणूक झाली आणि आता गेल्या 2 वर्षांचे जर आकडे आपण पर्यटकांचे पाहिले तर 22 ते 25 लाख पर्यटक काश्मीरमध्ये गेले होते आणि मागच्या वर्षीचा आकडा जर आपण पाहिला तर तो आकडा आहे जवळपास 2.5 कोटी. मग एवढे पर्यटक जर काश्मीरमध्ये जात असतील आणि जेणेकरून त्यामुळे तिथल्या बेरोजगार तरुणांना रोजगार मिळत असेल, जे एकेकाळी हातात दगड घेऊन मारत होते त्यांनी दगड बाजूला टाकली, जे एकेकाळी हातात AK-47 घेऊन
तिथे त्या ठिकाणी हिंसाचार घडवत होते त्यांनी बंदुका पिस्तुला AK-47 मागे टाकल्या आणि हातात काय घेतलं तर घोड्याचा लगाम, हातात काय घेतलं तर हॉटेल, त्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने लोकांना जेवण खाणं देणं, हातात काय घेतलं तर तिथल्या लोकांना आपल्याला जास्तीत जास्त कशी मदत करता येईल जेणेकरून आपल्यालाही 4 पैसे मिळतील. त्यामुळे तिथं रोजगार वाढला, बेरोजगार तरुण होते त्यांच्या हातांना काम मिळालं. आता याचा सगळ्यात जास्त त्रास झाला तो पाकिस्तानच्या सरकारला, कारण त्यांचा लोकल सपोर्टच संपला काश्मीरमधला. आता करायचं काय? आता काश्मीरमध्ये कसा काय दंगा करता येईल? हा सगळा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. याचा अर्थ काश्मीरी मुसलमानांनी याच्यामध्ये काहीही केलेलं नाहीये, त्यांचा हात अजिबात नाहीये, कारण की ते स्वतःचं नुकसान कसं करून घेतील. उलट त्यांनी स्वतः छातीवर गोळ्या झेललेल्या आहेत. आपण बघितलंय आदिल शहासारखं उदाहरण आहे. स्वतः हिंदूंना वाचवण्यासाठी तो पुढे आला, तिथे हिंदूंना वाचवण्यासाठी आला नाही. त्याची वाक्य आठवा. हे आमचे पर्यटक आहेत, हे आमचे पाहुणे आहेत, हे आमच्या काश्मीरचे पाहुणे आहेत, जे आमच्याकडे फिरायला आलेले आहेत. त्यामुळे ते निर्दोष आहेत, त्यांना मारू नका. ही भाषा आहे, ही भाषा भारतीयाची असू शकते. इथं हिंदू आणि मुस्लिमचा विषय नाही. त्यामुळं हे एवढं सगळं घडल्यानंतर आता भारत आणि पाकिस्तान यांच्यात मग जो काही वाद पुढे आला त्यात कुणाचा फायदा झालाय? अर्थातच हा फायदा करून घ्यायचा होता तो पाकिस्तानला. यांच्यात काहीतरी वाद होतील, या दोन धर्मांमध्ये तिथं काहीतरी भारतात घडेल, पण तसं अजिबातच घडलेलं नाहीये. आता तुम्ही मला सांगा, जिथं बहुसंख्याक संख्या आहे, म्हणजे ज्याला आपण अल्पसंख्याक आणि बहुसंख्याक आपण म्हणतो, जिथं बहुसंख्याक एखाद्या धर्माची संख्या आहे, उदाहरणार्थ पाकिस्तान किंवा बांगलादेश, त्या ठिकाणी जर असा हल्ला घडला असता अल्पसंख्याकांकडून तर काय झालं असतं तिथे? पण आपल्या भारतात बघा, आपल्या भारतात मुस्लिम अल्पसंख्याक आहेत आणि बहुसंख्याक असलेला हिंदू धर्म, त्या हिंदू लोकांवर हल्ला झाला, 28 जणांचा मृत्यू झाला. पण आपल्या भारतात दंगे झाले नाही. आपल्या भारतात जातीवाद उफाळून आला नाही. आपल्या भारतात धर्मावाद उफाळून आला नाही. कारण की आपण तेवढे समंजस आहोत, आपल्याकडे तेवढं शहाणपण आहे की हे आपल्या भारतातल्या मुसलमानांनी केलेलं नाहीये. इथं हिंदू मुस्लिम म्हणजे एकत्र भारतीय आहोत, ही भूमिका घेऊन आपण चाललेलो आहोत. आता याच सगळ्या मुद्द्यावर खरं तर मला चर्चा करायची आहे की मुळातच हा फायदा पाकिस्तानच्या जनतेचा आहे का? नाही. कारण की पाकिस्तानात पण 3 प्रकार मोडतात. पाकिस्तानची जनता, पाकिस्तानचं सरकार आणि पाकिस्तानचं लष्कर म्हणजे आर्मी. पाकिस्तानच्या जनतेला काय फायदा आहे? त्यांना काय फरक पडला? आधीच एक तर महागाई, बेरोजगारी याच्यात पिचलेत ते बिचारे. राहिलं काय? पाकिस्तान सरकार. त्यांना काय फक्त कोणाला कुणाचा तरी वापर करून आम्ही कसे श्रेष्ठ आहोत आणि कसं सरकारमध्ये येऊ, कारण की तिथल्या पक्षांमध्ये ही भांडणं चालू आहेत. भारताच्या विरोधात जास्तीत जास्त बोलायचं, भारताला घालून पाडून बोलायचं, भारताला शिवीगाळ करायची, भारताला काहीतरी टोकत राहायचं, जेणेकरून मतपत्रात पाडून घेतील. हे पाकिस्तान सरकारचा फायदा आहे. राहिलं तिसरं पाकिस्तान आर्मी. खरा फायदा पाकिस्तान आर्मीचा आहे. कारण की पाकिस्तान आर्मी आपल्याला माहिती आहे तिथं सरकारच्या वरचढ कायम असते. परवेज मुशर्रफ आपण पासून बघितलंय लष्कर प्रमुख. आपल्या भारतात आपले लष्कर हे नेहमी गव्हर्नमेंटच्या अंडर काम करतं, गव्हर्नमेंटच्या मार्गदर्शनाखाली काम करतं. तिथे कधी सरकार उलटवून टाकतील आणि लष्करी त्या ठिकाणी ताकद उभी राहील काही सांगता येत नाही. आपण पाकिस्तानमध्ये वारंवार हे उदाहरणं बघितली आहेत. त्यामुळं त्या पाकिस्तानात जो त्यांचा तो आसिफ मुनीर म्हणून जो लष्कर प्रमुख आहे, त्यांनी आधीच 2-3 महिन्यांपूर्वी एक विधानच केलं होतं. ते दहशतवादाला खतपाणी घालणारच होतं. त्यांनी म्हटलंच होतं की आम्ही हिंदूंपेक्षा कसे वेगळे आहोत आणि काश्मीर ही आमची गळ्याची नस आहे. आता एवढं सगळं म्हटल्यानंतर साहजिकच आहे तिथल्या अतिरेक्यांना वाव मिळालाच. म्हणजे याच लष्करानंच हा सगळा डाव घडवून आणलाय आणि हा आसिफ मुनीर मुळातच आधी ISI चीफ होता. भारतात जेव्हा फाळणी झाली भारत पाकिस्तान, त्यावेळी ते कुटुंब तिकडे निर्वासित झालं. नंतर इम्रान खान पंतप्रधान असताना त्यावेळी याचं डिमोलेशन झालं आणि आता पुन्हा नवाज शरीफचा भाऊ म्हणजे शहबाज शरीफ जेव्हा तिथं आले त्यावेळी त्याला तात्काळ लष्कर प्रमुख करण्यात आलं. त्यामुळे आता आपलं काहीतरी दाखवायला पाहिजे,
आपल्या लष्कराची ताकद दाखवायला पाहिजे, म्हणून हा सगळा प्रकार घडवून आणला. आता प्रश्न हा उरतो की या सगळ्या प्रकरणावर डॉक्टर विकास दिव्यकीर्ती यांनी जे अतिशय समर्पक विश्लेषण केलेलं आहे, ज्यांनी म्हटलंय की पाकिस्तान प्रेग्नंट, कधीही डिलिव्हरी, हे वाक्य त्यांनी उच्चारलंय आणि युद्ध करावं की करू नये या बाबतीत मार्गदर्शन पण केलंय. अनेक स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन करत असतात आणि अतिशय उत्तमपणे आपली भूमिका मांडत असतात. तुम्ही ऐकले असाल विकास दिव्य कीर्ती म्हणून. त्यांच्या मुखातून खरंच दिव्य आणि कीर्तिमान असे शब्द बाहेर पडत असतात. त्याच मुद्द्यावर मी आता कॉन्सन्ट्रेट करतो आणि तो मुद्दा आहे पाकिस्तान प्रेग्नंट, कधीही डिलिव्हरी म्हणजे म्हणायचंय का? आता दिव्यकीर्ती यांना ह्याच्यातनं स्पष्ट करायचंय की मुळातच पाकिस्तान आधीच त्याच्या 4 प्रांतांपैकी 3 प्रांतांना धरून अस्थिर आहे. त्यामध्ये पहिला येतो सिंध, नंतर येतं बलुचिस्तान आणि नंतर येतं खैबर पख्तूनख्वा. आता सिंध मधली तिथली काय परिस्थिती आहे हे पण आपण समजून घ्यायला पाहिजे. सिंध, कराची राजधानी आहे त्याची. हा सिंध प्रांत स्वतंत्र सिंधू देशाची मागणी पूर्वापार करत आलाय. अगदी 1967 पासून त्यांची ही मागणी आहे. आणि का? तर पाकिस्तान सरकारनं त्यांच्यावर उर्दू भाषा लादली, जे त्यांना मान्य नव्हतं. त्यावेळी अनेकांनी याला कडाडून विरोध केला. शेवटी सिंधी अस्मिता जन्माला आली आणि 1971च्या बांगलादेशच्या निर्मितीनंतर तर सिंधी राजकीय नेत्यांनी ही कल्पना जास्त प्रबळ केली. त्यामुळं 1972 मध्ये सिंध तहरीकची स्थापना झाली. तहरीक म्हणजे आंदोलन. सिंध आंदोलनाची स्थापना करण्यात आली आणि मग आपल्याला आठवत असेल बेनझीर भुट्टो ज्या पंतप्रधान राहिलेल्या आहेत पाकिस्तानच्या, त्या मुळातच या सिंध प्रांतातल्या होत्या. त्या होत्या तोपर्यंत ही चळवळ दडपण्यात आली. त्यांचा मृत्यू झाल्यानंतर ही चळवळ आणखी पुढे गेली. नंतर सिंधू देश लिबरेशन पार्टी SDLA ही स्वातंत्र्यवादी एक संघटना त्या ठिकाणी उभी राहिली आणि त्यांचं असं म्हणणं होतं की जसं ज्यू समाजानं आपला स्वतंत्र विचारांचा स्वतंत्र इस्रायल देश स्थापन केला, त्याचप्रमाणे सिंधींना देखील एक स्वतंत्र आणि सार्वभौम मातृभूमी हवी आहे. यासाठी मग त्यांनी आंदोलन पुकारलं. 17 जानेवारी 2021 रोजी सिंध प्रांतातील 7 शहरांमध्ये सिंधू देशाच्या मागणीकरिता आंदोलन करण्यात आलं. विशाल भव्य अशी रॅली काढण्यात आली आणि जगापुढे याची मागणी करण्यात आली. आता त्यावेळी काय आरोप केलाय या सगळ्या सिंध प्रांतानं? तर पाकिस्तान त्यांचा वापर फक्त नैसर्गिक संसाधनांसाठी करतो आणि एकमेव तिथलं राजकीय कुटुंब आतापर्यंत सत्तेवर बसलेलं ते म्हणजे भुट्टो, त्यानंतर कुणीही बसलेलं नाही. आता पाकिस्तानात त्यांच्याच मृत्यूनंतर मग अनेक पक्ष निर्माण झाले. त्यामध्ये जी सिंध कौमी महाज पार्टी, जी सिंध मुत्तहिदा महाज आणि जी सिंध स्टुडंट फेडरेशन आणि सिंध नॅशनल मूव्हमेंट पार्टी यांचा समावेश आहे. सिंधी लोक स्वतःला वेगळं मानतात. त्यांना राजकीय, सांस्कृतिक आणि भाषिक स्वायत्तता हवी आहे आणि आता तर भारतानं या सिंध प्रांतातलंच पाणी बंद केलंय. त्यामुळे आता लाखो शेतकरी रस्त्यावर त्या ठिकाणी उतरलेत. आता पाकिस्तान सरकारने करायचं काय? पाकिस्तान सरकारच्या तोंडचंच पाणी पळाले अशी अवस्था झाली. दुसरा प्रदेश आहे बलुचिस्तान. हा जो प्रदेश आहे, हा प्रदेश देखील अत्यंत महत्वाचा आहे. स्वतंत्र राष्ट्र म्हणून 227 दिवस ज्यानं आपलं स्वातंत्र्य उपभोगलं, त्याच बलुचिस्तानला अखेर पाकिस्तानच्या पुढं शरणागती पत्करावी लागली. मीर, त्याचे जे राजे होते अहमद खान, त्यांना त्या ठिकाणी आपल्याला विलिनीकरणावर सही करावी लागेल असं कधी वाटलंही नव्हतं. पण अखेर त्या ठिकाणी 1948 ला त्या ठिकाणी लष्कर पाठवण्यात आलं. त्यावेळी बॅरिस्टर मोहम्मद अली जिना होते आणि त्यांनी लष्कर पाठवल्यानंतर मग मात्र या ठिकाणी जे शासक होते मीर अहमद खान यांना विलिनीकरण पाकिस्तानात आपल्या या स्वतंत्र राष्ट्राचं करावं लागलं. त्यावेळी त्याचं नाव होतं कलात. कलात हा एक मोठा प्रांत होता. खरं तर पूर्वी बलुचिस्तान म्हणजे कलात,
खरान, लाजबेला आणि मकरान या संस्थानांचा प्रदेश होता. त्यात कलात हे संस्थान मोठं होतं आणि त्याचे शासक करते होते मीर अहमद खान. पण यांना जेव्हा विलिनीकरणावर सही करावी लागली त्यावेळी त्यांचे भाऊ जे होते त्यांना हे मात्र अजिबात रुचलं नाही. अब्दुल करीम म्हणून त्यांचं नाव. त्यांनी त्याच वेळी स्वतंत्र राष्ट्रासाठी पहिला सशस्त्र उठाव केला आणि मग मात्र 1958, 1962, 1973 असे मिळून एकूण 4 उठाव झाले आणि 2000 नंतर मात्र हा संघर्ष आणखी वाढत गेला. आता बलुचिस्तानमध्ये खरी परिस्थिती इतकी वाईट आहे की त्या ठिकाणी आता बलुचिस्तान लिबरेशन पार्टी ज्याला आपण BLA म्हणतो आणि बलुचिस्तान लिबरेशन फ्रंट म्हणजे BLF या दोघांनीही अक्षरशः थैमान घातलं. काही दिवसांपूर्वी म्हणजे 11 मार्चलाच जाफर एक्सप्रेस जी क्वेटा बलुचिस्तानची राजधानी तिथून पेशावरला जाते अर्थात खैबर पख्तूनत्वाची जी राजधानी आहे त्या ठिकाणी जाते. त्यात शेकडो जवान प्रवास करत असतात. याच ट्रेनला हायजॅक करण्यात आलं आणि ही ट्रेन हायजॅक झाल्यानंतर पाकिस्तानला अक्षरशः नाकी नऊ आलं. लष्करी कारवाई करावी लागली पण त्यात अनेक जणांचा मृत्यू झाला ज्यामध्ये लष्करी जवानांचा देखील समावेश होता. आता अख्खी ट्रेन हायजॅक करू शकतात अशी परिस्थिती तिथे निर्माण झालेली आहे. अशा बलुचिस्तानचे कधी तुकडे होतील, कधी पाकिस्तानातून बलुचिस्तान बाहेर पडेल काही सांगता येत नाही. त्या ठिकाणी आता महिला नेतृत्व देखील उभं राहिलंय आणि पाकिस्तान सरकार प्रचंड प्रमाणात त्यांना घाबरत आहे. ज्यांचं नाव आहे डॉक्टर महारंग बलोच आणि सामी बलोच, ज्यांची बलूच यकजहेती म्हणजे एकता नावाची एक कमिटी आहे आणि या कमिटीनं देखील त्या ठिकाणी बंडाचं निशाण पुकारलेलं आहे. त्यामुळं एकंदरीतच या बलुचिस्तानची परिस्थिती इतकी वाईट आहे, सिंध प्रांताची परिस्थिती वाईट आहे. असा पाकिस्तान भारताशी 2 हात कसा करणार एवढी वाईट परिस्थिती आहे. आणि शेवटचा म्हणजे खैबर पख्तूनख्वा. आता पेशावर याची राजधानी. मुळातच इथं काय आहे, प्रचंड प्रमाणात बेरोजगारी आहे. कधीही सरकार बदलतं. मुळातच त्या ठिकाणी जाती आणि धार्मिक दहशतवाद त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणावर आहे. दहशतवादी संघटनांचं जाळच या खैबर पख्तूनख्वामध्ये आहे आणि वारंवार हिंसा आणि आतंकवादाला हे इथे अक्षरशः कंटाळलेली आहे इथली जनता. त्यामुळे खैबर पख्तूनख्वा देखील आता खरं तर फुटीच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळं अशी 3-3 बाळं त्यामुळं तिळं होण्याची शक्यता असलेल्या पाकिस्तानला कधी डिलिव्हरी होईल अशी परिस्थिती असताना भारताशी 2 हात कसे काय करू शकतं हे पाकिस्तान. त्यामुळं मला इतकंच म्हणायचंय की या ठिकाणी पाकिस्तानलाच आपल्या देशात जे काही चाललंय ते थांबवता येत नाही तर भारताशी युद्ध करण्याची भाषा पाकिस्ताननं करू नये. खरं तर युद्ध कधी करावं आणि कधी करू नये याचा देखील विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. कुठलाही पर्याय शिल्लक नसेल तेव्हा युद्ध करायला हवं, कारण नुकसान होत असतं युद्धात, फायदा कधीच होत नसतो. हे पहिल्यांदा लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणून या ठिकाणी मी अगदी तुम्हाला शेवटची 1-2 शेरोशायरी ऐकवणार आहे आणि मी थांबतोय. यामध्ये साहिर लुधियानवी जे प्रसिद्ध गीतकार होऊन गेले त्यांनी अतिशय उत्तम मांडलं होतं. जंग तो खुद एक मसला है, जंग क्या मसलों का हल देगी, आज खून और लाशें देगी, कल भूख और एहतियाज देगी. इसलिए ए शरीफ लोगों, जंग टलती रहे तो बेहतर है, हमारे और आपके घरों में क्षमा जलती रहे तो बेहतर है. जेव्हा पांडव कौरवांचं युद्ध झालं तेव्हा युधिष्ठिरांना फार गिल्टी फील झालं की आपण 5 भावंडांच्या हक्कासाठी लाखो जणांचा या ठिकाणी बळी गेलेला आहे, युद्धात मारले गेले. गिल्टी फील होतंय म्हणून ते भीष्म पितामहांकडे गेले आणि त्यांनी त्या ठिकाणी भूमिका मांडून दाखवली. त्यावर भीष्म पितामह यांनी उत्तर दिलेलं अतिशय महत्वाचं आहे. जे महाभारतात शांती पर्व सुरू झालं त्या पर्वातला हा उल्लेख आहे. त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की आत्मरक्षणासाठी स्वसंरक्षणासाठी जे युद्धामध्ये सामील होतात त्यांच्यावर युद्धाची जबाबदारी नसते, तर जे युद्धजन्य परिस्थिती निर्माण करतात त्यांच्यावर त्याची जबाबदारी येऊन ठेपते. म्हणून या ठिकाणी अतिशय उत्तम शेर पण आहे. रुग्ण होना म्हणजे आजारी पडणं,
चाहता कोई नहीं, रोग लेकिन आ गया जब पास हो. कुणाला आजारी पडण्याची म्हणजे कुणाला आजारी पडावं आपण असं कधीच वाटत नसतं. कुणाचीच इच्छा नसते. पण समजा रोग जर आपल्याच जवळ आला असेल तर तिक्त औषधी की सिवा उपचार क्या? तिक्त औषधी की सिवा उपचार क्या? होगा वह नाही मिष्टान्न से. थोडक्यात काय? कितीही प्रयत्न केले तरी अशा वेळी मिठाई खाऊन काय आजार बरा होणार नाही. तिक्त औषधी की सिवा उपचार क्या? क्षमित होगा वह नाही मिष्टान्न से. मिठाया खाऊन चालणार नाही. अशा वेळी कडू औषधच घ्यावं लागेल. त्यामुळे युद्ध ही कडू गोळी आणि कडू औषध आहे. तिचा वापर त्याच वेळी जेव्हा रोगच आपल्या जवळ आलेला असेल आणि जो आता कुठल्याच औषधाने बरा होणार नाही. म्हणून युद्ध कधी करावं, कधी करू नये यावर विचार करणं गरजेचं आहे आणि हे भारत सरकार करतंय. आपल्या भारत सरकारकडे सारासार विवेक आहे. अतिशय जेंटलमॅन हुशार माणसं आपल्या भारतात आहेत, अधिकारी आहेत. त्यामुळे जाता आता इतकंच म्हणेन वाहिद अली वाहिद यांनी अतिशय उत्तम एक वाक्य म्हणले जे पाकिस्तानला देखील धडा शिकवण्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. त्यात त्यांनी असं म्हटलंय, द्वंद्व कहाँ तक पाला जाए, युद्ध कहाँ तक टाला जाए, तू ही है राणा का वंशज, फेंक जहां तक भाला जाए, दोनों ओर लिखा हो भारत, सिक्का वही उछाला जाए, इस बिगड़ेल पड़ोसी को अब फिर शीशे में ढाला जाए, फिर शीशे में ढाला जाए. त्यामुळे युद्ध कधी करायचं, कधी नाही करायचं हे बरोबर जो इमोशनली विचार न करता पूर्ण चारही अंगाने विचार करतो तोच युद्धात जिंकतो. त्यामुळे भारताला हे माहिती आहे कधी कुठल्या गोष्टीचा वापर करायचा आहे. त्यामुळं जे ऑलरेडी आता डिलिव्हरी होण्याच्या मार्गावर आहे, जे प्रेग्नंट आहे, त्या पाकिस्ताननं पहिल्यांदा आपली डिलिव्हरी कशी व्यवस्थित होईल याचा विचार करावा, याची काळजी करावी. भारताशी दोन हात करण्याचा प्रयत्न करू नये. नाहीतर पुन्हा एकदा आठवतंय 1971 ला आम्ही चांगलीच डिलिव्हरी केली होती आणि जन्माला घातला होता बांगलादेश. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बात.